गणपती उत्सवाला काही दिवस उरलेले आहेत। मोठ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत ते मंडपाकडे आता नेल्या जात आहे। आपण जर पाहिलं तर परळ येथील जो कारखाना आहे गणपती मंडळांचा त्या ठिकाणी हे सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आता मंडपाकडे सगळी मंडळं जी आहेत ती घेऊन जात आहेत। 15 दिवस आधी ह्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या नेल्या जातात जेणेकरून संपूर्ण तयारी जी आहे ते मंडपात करता यावी यासाठी अगोदरच गणेशाच्या या मोठमोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या मंडळ आपापल्या मंडपात घेऊन जातात। हा डोंगरीचा राजा जो आहे तो आता मंडपाकडे निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आगमन मिरवणुका ज्या आहेत ते एक वैशिष्ट्य मुंबईतल्या गणपती मंडळांचं असतं। आज सुद्धा मोठ्या संख्येनं अनेक मंडळांचे गणपती जे आहेत ते मानाचे गणपती जे आहेत ते आता मंडपाकडे नेले जात आहेत आणि ही संपूर्ण आगमन मिरवणूक जी आहे ती काढली जाते। मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत या बाप्पाला पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहेत। अशाच प्रकारे सगळेच मंडळ जे आहेत ती आज दिवसभर अशा पद्धतीनं वेगवेगळे मोठे गणपती जे आहेत ते आपल्या मंडपाकडे नेण्यासाठी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा डोंगरीचा राजा जो आहे तो आता मंडपाकडे नेला जातोय। साहजिकच मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो आणि मोठी वर्दळ जी आहे ती लालबाग परळमध्ये आपल्याला दिसून येते आणि यंदा सुद्धा हीच लगबग जी आहे ते गणेशाच्या आगमनाची संपूर्ण परिसरात दिसून येते। मोठा उत्साह जो आहे तो मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। रविवारचा दिवस आहे आणि त्या दिवशी मोठ्या मंडळ जे आहे ते आपापल्या गणेशाच्या मूर्ती मंडपाकडे घेऊन जात आहेत। कॅमेरामॅन रोहन पवारचा विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।